Namaskar, I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. सुलभ भारती या SSC बोर्डाच्या 5वीच्या पुस्तकातला आपण जो अ, फुलपाखरू आणि मधमाशी हा जो संवादात्मक धडा आहे त्यातले आज आपण प्रश्नोत्तर आणखीन व्याकरण हे सगळं बघणार आहोत. तर यामध्ये जो संवाद आहे ना त्या संवादाच्या निमित्तानं काही काही गोष्टी आपल्याला बऱ्याच समजल्या आहेत. तर हे याच्यामध्ये आपण आता बघूया. मग्न असणे म्हणजे पूर्णपणे रमून जाणे. हे तुम्हाला या मग्न असणे याचा अर्थ तुम्हाला समजला. दरवळणे म्हणजे पसरणे, सगळीकडे पसरून जाणे आणि सगळीकडे तो वास दरवळतो. स्वच्छंदपणे मोकळेपणाने मनात येईल तसे, हा त्याचा अर्थ आहे. आता बघूया. आता मी तुम्हाला एक शब्दांचा ग्रुप विचारते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोण ते सांगायचं. आता बघा. बागेत स्वच्छंदपणे फिरणारे. आपण लेसनमध्ये बघितलंय स्वच्छंदपणे कोण फिरतंय? फुलपाखरू. तर याचं उत्तर काय आहे? बागेत स्वच्छंदपणे फिरणारे कोण? फुलपाखरू. कामात मग्न असणे याचा अर्थ आपण बघितला. मग्न असणे म्हणजे पूर्णपणे रमून जाणे, इन्व्हॉल्ड. तर इथे तुम्हाला मग्न असणे म्हणजे पूर्णपणे रमून जाणे, पूर्णपणे इन्व्हॉल्व होणे. कामात मग्न असणारी कोण आहे? मग्न असणारी मधमाशी. कोण आहे? कामात मग्न असणारी डॅश मधमाशी. थुई नाचणारे कोण आहे बरं? थुई कोण नाचतंय? तर बागेतले बागेतले थुई नाचणारे कारंजे. बागेतले थुई नाचणारे कारंजे, ज्याला तुम्ही फाउंटन म्हणता. बागेमध्ये गेल्यानंतर फाउंटन तुम्हाला दिसतं आणि त्याच्यावरती हे थुई पाणी त्याच्यातलं जे असतं ते नाचतं हे दिसतं. तर याचं उत्तर काय मिळेल तुम्हाला? थुई नाचणारे कारंजे. अजून एक थुई नाचणारं अजून एक कोणीतरी आहे, तुम्हाला बघा आठवतंय का? कुणाला म्हणतात थुई नाचणारं? मोर. मोराच्या नाचण्याला सुद्धा थुई म्हणतात. तर थुई कोण नाचतं? कारंजही नाचतं आणि थुई मोरही नाचतो. तर आता हे कोण आहे ते लिहा म्हणून सांगितलेला जो आहे त्याची आपण उत्तर बघितली. आता जोड्या जुळवा. सुंदर कोण आहे? सुंदर सकाळ. किती सुंदर सकाळ आहे ही, आहे ना याच्यामध्ये? तुम्ही वाचलं ना? तुम्ही एक करा. जेव्हा हा व्हिडिओ बघाल ना त्यावेळेला तुम्ही तुमचं पुस्तक उघडून बसा. म्हणजे काय होईल, हे जे आहे ना तुमच्या डोळ्यासमोर राहील. मग काय होईल, याची जी उत्तर आपण बघतो ती तुम्हाला एकदम छान समजून जाते. तर आता बघूया. सुंदर कोण आहे? सकाळ आहे. औषधी काय आहे? आता औषधी आपण धडा शिकताना पाहिलेला आहे. तर औषधी काय आहे? मध. मंद छान मंद वारा वाहतोय, आहे ना? तर इथे काय येईल? मंदला पॅरलल येईल कुठला? जोड्या जुळवताना वारा. दरवळणारा. आपण दरवळणे हा शब्द बघितला. पसरणे. दरवळणे म्हणजे पसरणे, सगळीकडे पसरतं त्याला दरवळणं. विशेष करून दरवळणे हा जो शब्द आहे हा सुगंधासाठी किंवा सुवासासाठी वापरला जातो. सगळीकडे सुगंध दरवळला, सगळीकडे सुवास दरवळला. दरवळणे हा शब्द विशेष करून सुगंध किंवा सुवासाला वापरला जातो. सुवास. तुम्हाला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो? आता तुम्हाला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो विचार करा बरं. तुम्ही घरी बसलाय, बेल दारावरची वाजली आणि दार तुम्ही उघडलं. तेवढ्यात समोर कोण दिसलं? तुमचा अगदी जवळचा मित्र दिसला. तुम्हाला आनंद होईल की नाही? असे जे आनंद होणारे जे काही व्यक्ती आहेत, काही प्रसंग आहेत,
काही पक्षी असतात जे आपल्याला आवडतात आणि ते बघितल्यानंतर आपल्याला आनंद होतो. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद वाटतो, तो प्रश्न इथे आपल्याला विचारलेला आहे. तुम्हाला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो? विचार करून ठेवा बरं का. एक, मध यासारखे पाठात असलेले शब्द लिहा. एक आणि मध याचं ऑब्झर्वेशन काय होईल? याला काना मात्रा वेलांटी काही नाही आहे व अनुस्वार नाही आहे. हे जे आपण जे बाराखडीमध्ये जे लिहितो ना, क का काला मात्रा आली, कीला वेलांटी आली, कुला उकार आला, हे जे आहे ना, हे नसलेले हे शब्द आहेत. एक, मध. आणि यासारखे या धड्यामध्ये काय काय शब्द आलेत बघा बरं. तुम्हाला हे तुम्ही जर शोधले ना, तुम्हाला त्यातून खूप पुष्कळ गोष्टी तुम्हाला सापडतील. आता सुख म्हटलं तर ह्याला उकार आला. सुख हा शब्द असा शब्द नाही की ज्यामुळे त्याच्यामध्ये आता मध, मध काय आहे? याला उकार वेलांटी काना काही नाही आहे. तर मध हा शब्दच आला की ज्याला काना मात्र काही नाही आहे. बघ, बघ. आता बघला काना मात्र काही नाही, नुसता हा शब्द आहे, पण तरी सुद्धा त्या शब्दांना व्यवस्थित अर्थ असतो. आता अजून काय काय जे असेल, सवड. सवडला काय आहे? काना मात्रा वेलांटी काही नाही, सवड. सवड म्हणजे तुला वेळ आहे का? डू यू हॅव सम टाइम विथ मी? स्पेंड टाइम सम टाइम विथ मी. सवड. आता अजूनही काय तुम्हाला काय शब्द सापडतो जरूर शोधा, म्हणजे तुम्हाला हे समजेल की ह्याला काना मात्रा वेलांटी काही नाही आहे. खालील शब्दांना दार शब्द जोडा. जोडा. आता तुम्हाला मी एक व्हिडिओ केलेला आहे जोड शब्द याचा. जोड शब्द जेव्हा असतो त्याला मूळ शब्दाला मागे किंवा पुढे कुठेतरी एखादा काहीतरी जोड लावलेला असतो, एखादा काहीतरी प्रिफिक्स किंवा सफिक्स लावलेलं असतं, त्याला जोड शब्द आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ ऐट, ऐट ऐटदार. चमक चमकदार, चमकदार. दार लावला ना पुढे. दुकानदार, दुकान त्याला दार लावलं तर काय झालं? दुकानदार. माल मालदार, चोप चोपदार. पुढे बघा, खास खासदार, आम आमदार, रुबाब रुबाबदार, वजन वजनदार. दार लावला ना, हे दार लावल्यानंतर त्या शब्दाला एक वेगळा अर्थ तयार होतो. आता दुकान, दुकान माहिती आहे, शॉप, पण दुकानदार म्हटल्यानंतर द ओनर ऑफ द शॉप, तिथे दुकानदार असं म्हणू शकतो आपण. चमक, शायनिंग. चमक जी असते, चमक तुम्हाला माहिती आहे, चमकदार, शायनिंग. जे चमकतंय त्याला चमकदार म्हणतो आपण. असा अर्थ त्याचा थोडाफार बदलतो. एका शब्दातून त्याला जर सफिक्स किंवा प्रेफिक्स लावलं ना, तर त्याच्यामध्ये अर्थ त्याचा एक वेगळा अर्थ तयार होतो किंवा त्याच शब्दाला अधिक अर्थ प्राप्त होतो. अधिक अर्थ होतो तरी, नाहीतर त्याचा अर्थ थोडासा बदलतो तरी. आता अजून तुम्हाला सांगते, पणा. पणा हा शब्द जर एखाद्या शब्दाला लावला तर त्याचा अर्थ पुष्कळ बदलतो. आता चांगुल, चांगुलपणा, मोठेपणा, लहानपणा, वेगळेपणा, सोपेपणा. शब्दामध्ये सोपेपणा, पेपरमध्ये सोपेपणा असा येऊ शकतो. कठीणपणा आला ना. पणा हा शब्द जर लावल्यानंतर त्या मूळ शब्दाला वेगळा अर्थ तरी येतो किंवा त्या शब्दाला अधिक अर्थ प्राप्त होतो. फुलपाखराची कविता. फुलपाखराविषयी कविता मिळवा आणि वर्गात म्हणून दाखवा. पुष्कळ कविता आहेत फुलपाखराच्या. फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू, अशी पण एक कविता आहे, सुरेख कविता आहे ती. तुम्हाला सापडती काय बघा आणि शोधून काढा. सुंदर सुंदर कविता आहे ती. आणि फुलपाखरांची
आणि कितीतरी फुलपाखरांचे प्रकार आहेत, कितीतरी हजारो प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्ही जर त्याचं जर चित्र बघितली ना त्याची, तुम्हाला हे गुगलवरती सापडू शकतात. अनेक ठिकाणी तुम्ही चित्र बघता, तिथे सापडू शकतात. तर ही चित्र तुम्ही गोळा करा आणि त्याची माहिती मिळवा. एक मुख्य आहे, मला सगळ्यांनाही सांगावंसारखं वाटतं, फुलपाखरांना पकडू नका. त्यांचे जे पंख असतात ना, अतिशय नाजूक असतात आणि तुम्ही जर पकडलं ना त्यांना त्रास होतो. समजा तुम्हाला कोणीतरी दोरीनं घट्ट बांधून ठेवलं, तर तुम्हाला काय वाटेल? नाही आवडणार. तसंच आहे फुलपाखरांचं, त्याला नाही पकडायचं. काही काही चांगली नसणारी मुलं जी आहेत, अरे त्या फुलपाखरांना दोरा बांधतात आणि त्यांना उडवतात. त्या दोरी बांधलेल्या फुलपाखरांना किती दुखत असेल बघा बरं. तर आपण असं नाही करायचं. फुलपाखराचे रंग ऑब्झर्व करा. ते तसं फुलपाखरांचा रंग ऑब्झर्व करून तुमच्या मनात ते साठवा आणि तसं चित्र काढा. खूप सुंदर चित्र येईल आणि छान रंगवा बरं का. तर हे जे आहे ना, हे तुम्हाला कसं वाटलं? हे प्रश्नोत्तरं तुम्हाला कसे वाटले? तुम्हाला त्यातमध्ये आणखीन काही हवं आहे का? हे मला जरूर कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.